बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली असून वंचित बहुजन आघाडीने देखील मैदानात आक्रमक पवित्रा घेतलाय। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भिंगारमध्ये सकाळी 10 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला सुजात आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते। अकोल्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। या वादळी वाऱ्यामुळे अकोल्यातील गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली आहे। या बिघाडामुळे अकोला मूर्तिजापूर तसंच बडनेरा ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही प्रवासी गाड्या तब्बल 1 ते 2 उशिराने धावल्यात। परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। विरार ते अलिबाग हा 128 किलोमीटरचा बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका या MSRDC कडून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या 31,793 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। प्रति किलोमीटरला 3,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या महामार्गावरील देखभाल दुरुस्तीसाठी 40 वर्ष टोल वसुलीचं कंत्राट देण्यात येणार असून हलक्या वाहनांना 765 ते 1,000 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा 32% आलाय। मुंबईकरांना पाणी कपातीला आता सामोरं जावं लागू नये म्हणून मुंबई महापालिकेनं राखीव साठ्याची मागणी करण्याचं ठरवलंय। मात्र राज्य सरकारनं यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिलेत। त्यामुळे राखीव साठा न मिळाल्यास मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं। जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे जुनी पारंपरिक 12 गाड्या ओढण्याची प्रथा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या दिवशी गावातील भाविक एकत्र येऊन सजवलेल्या गाड्या, रथ, बैलगाड्या ओढतात। ही परंपरा श्रद्धा, एकता आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानली जाते। अनेक भाविक या परंपरेमध्ये सहभागी होण्यासाठी दूरदूरून येत असतात। खराब अंड्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी मुंबईमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादन आणि एक्सपायरी डेट घालणं बंधनकारक करावं अशी मागणी आता मुंबई महानगरपालिकेच्या महासभेच्या पटलावर ठेवण्यात आलेली आहे। याबाबत आता प्रत्यक्षात निर्णय होईल का याबाबत उत्सुकता आहे। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवतोय। विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान 40 डिग्रीच्या पार गेलंय। देशातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमान अकोला आणि वर्धा शहरात नोंदवण्यात आलं। विदर्भातील सर्वच शहरांचा पारा 41 अंशांवर गेला असून नागपूर, अमरावती शहराचं तापमानही 44 अंशांपेक्षा जास्त नोंदवण्यात आलं। अक्षय तृतीयेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यात आलं। या एकाच दिवसात राज्यात 1,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातील परिचारिका पुन्हा संपावर जाणार आहेत। 21 एप्रिलपासून ससून रुग्णालयातील परिचारिकांनी बेमुदत संप पुकारलाय। राज्य पुरातत्व विभागानं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट मराठा लष्करी वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी महत्त्वाची पावलं उचलत 4 ऐतिहासिक किल्ल्यांवर दुरुस्ती आणि जतनाच्या कामांना सुरुवात केली आहे। रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड या किल्ल्यांचा या मोहिमेमध्ये सहभाग आहे। बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातील गावदेवी परिसरामधील असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आणि या आगीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। या आगीचं कारण अस्पष्ट आहे। पॅराडाईज टॉवर असं या इमारतीचं नाव आहे। या 9 मजली व्यावसायिक इमारतीत अनेक गाळे, दुकानं आणि कार्यालये आहेत। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। या आगीत 4 ते 5 दुकानांचं मोठं नुकसान झालंय। आणि आता लोकलने प्रवास करताय तर एक मोठी बातमी समोर येते। पनवेल रेल्वे स्थानकातून मोठी बातमी समोर येते। पनवेल रेल्वे स्थानकात सध्या लिफ्ट कोसळली असल्याची घटना घडलेली आहे। ही लिफ्ट कोसळून त्यामध्ये 4 प्रवासी अडकलेले आहेत। कुठे घटना घडली आहे तर पनवेल रेल्वे स्थानकावर ही घटना घडलेली आहे। या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय।
पुढची बातमी पाहूयात। राजस्थानमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। गाईला वाचवताना कारचा अपघात झाला आणि जयपूरमधील गांधीनगर रस्त्यावर हा अपघात घडलेला आहे। वेगात असलेली कार अचानक नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर चढली आणि या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मोठी आहे। परिणामी कमी पट असलेल्या शाळांचं अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्यात। शाळांमधील 30,000हून अधिक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या भागात असलेल्या दादर स्टेशनवर प्रवाशांना सर्व प्लॅटफॉर्मवर सहज पोहोचता यावं, तसंच स्टेशनवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नवीन डेकचं बांधकाम सुरू केलंय। नवीन डेक हा इंग्रजी एल आकारामध्ये असेल। तो प्लॅटफॉर्म 1, 2 आणि 3च्या पादचारी पुलांशी जोडला जाणार आहे। या डेकद्वारे स्थानकांवरील अंतर्गत जोडणी सुधारण्यासाठी 6 एस्केलेटर, 3 लिफ्ट आणि 6 जिने उभारण्यात येणार आहेत। अक्षय तृतीयानिमित्त कोल्हापूरमध्ये अंबाबाईचा हिंदोळा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। संध्याकाळी देवीला फुलांनी सजवलेल्या चांदीच्या झुल्यावर विराजमान करून सनई ताशाच्या गजरात झोके देण्यात आले। देवीचा पारंपरिक दागिन्यांनी आकर्षक शृंगार करण्यात आला होता। यावेळी महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होत कैरीची डाळ, पन्ह आदी नैवेद्य अर्पण केले। कोल्हापुरात रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। हातकणंगलेतील हुपरीमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे। भारतात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचं संकट गडद होतं। डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेत आरोग्य क्षेत्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारतानं डेंग्यूवरील पहिल्या लसीला म्हणजेच क्युडेनगाला अधिकृत मंजुरी दिलेली आहे। 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित मानली जाते। नाशिक मनपाची आज महासभा होणार आहे। विकास कामांसह पाणी प्रश्नावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। पाणी आणि रस्त्यांसाठी 2दा विशेष महासभा होऊनही ठोस निर्णय झाला नव्हता। त्यामुळे आजच्या सभेत नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे। शहरातील 40हून विकास कामांच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे। पंढरपुरात परशुराम सर्पमित्र मंडळ आणि मध्यवर्ती ब्राह्मण संघाच्या वतीनं पंढरपुरात परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय। 2 दिवस या परशुराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं सुरुवातीला परशुरामाच्या मूर्तीची स्थापना करत विधिवत पूजा आणि जन्मोत्सव सोहळा झाला। यानंतर सोमवारी संध्याकाळी परशुरामाची शोभायात्रा पंढरपुरातील नगर प्रदक्षिणा मार्गावरून निघणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। वसंतराव नाईक चौकात एका तरुणाला जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। शहरातील बस स्थानकावर बाहेर गावाहून उतरलेल्या एका तरुणीनं रिक्षानं घरी जाण्यासाठी वसंतराव नाईक चौक गाठला होता। याच ठिकाणी उपस्थित असलेल्या 38 वर्षीय तरुणानं तिची छेड काढल्याचा संशय निर्माण झालाय। या संशयावरून परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन त्या तरुणाला पकडत बेदम मारहाण केली। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे भोकर तालुक्यातील जाकापूर इथे एका लग्न कार्यात विघ्न आलं। काल संध्याकाळी जाकापूर गावात एक लग्न समारंभ होता, मात्र त्याचवेळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे लग्नमंडप उडाल्याची घटना घडली। त्यामुळे वऱ्हाडी मंडळाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। आणि आता एक मोठी बातमी येते। डोंबिवलीवरून कल्याणला जाणारी लोकल तिचा एक डब्बा रुळावरून घसरला असल्याचं कळतंय। ही लोकल डोंबिवलीवरून कल्याणला जात होती। डाऊन साइड स्लो लोकल वर आता त्यामुळे परिणाम झालेला आहे। डोंबिवलीजवळ रिकाम्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरला। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या एका रिकाम्या लोकल गाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला आणि यामुळे अप दिशेकडील 3 लोकल गाड्यांची वाहतूक थांबलेली आहे। तर ही लोकल गाडी रिकामी असल्यानं कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात शिवजयंती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनोख्या पद्धतीनं जनजागृती करण्यात आली आहे। या मिरवणुकीत अशोक खराचं प्रतिकात्मक टेबल दाखवण्यात आला। भोंदूबाबाच्या नादी न लागण्याचं आवाहन या माध्यमातून करण्यात आलंय।
यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झाल्याचे आरोप झाल्यानं आता खळबळ माजलेली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मझहर कुरेशीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे। खरं तर संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं घडलंय असं की यवतमाळमधील एक तरुणी आणि तिच्या मित्राची फोनवरील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्यात कशा पद्धतीनं मानवी तस्करी केली जाते यावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मझहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आलाय। आदिवासी कुटुंबांना पैशांचं आमिष देऊन मुलींची लग्न लावून दिली जातात असे आरोप होत आहेत। तर सर्वात आधी ऐकूयात व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप। शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा, कुठं आहे? कुठच्या गावी? कुठच्या? आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. ते कल्याणी हत्या करते वाटतं ते काम? हो. सोडला का? नाही, बाबा म्हणजे आपल्याच गावात दिसते घरापाशी. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी, हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। मझहर कुरेशी. हो, त्यानंच दिलं। हो का? मग ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मझहर कुरेशी. नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा. हम्म। चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3 हा. रॉकेट आहे यांचं। बापरे, तुला काय लय माहिती जण बा? आहे या कामात। बापरे. आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। आणि आता पाहूयात भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केले। लव्ह जिहादचा एक अँगल आलाय, तर या ऑडिओ क्लिप मध्ये असं लक्षात आलंय की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत, मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत, बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत। त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं। माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली, त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे त्यात महिला आरोपी असतील काही पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या, एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांच्या अलग आहेत। परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। आणि याच प्रकरणी आता एक मोठी अपडेट, मोठी बातमी समोर येते। राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात जो आरोपी आहे, संशयित आरोपी, त्याच्या घरावर म्हणजेच मझहर कुरेशी याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। वली दादा बादशाह परिसरात मझहरचं अनधिकृत घर होतं। या संदर्भात नगरपंचायतीनं नोटीस बजावली होती। अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नगरपंचायतीनं जेसीबीच्या मदतीनं अनधिकृत घर पाडलं।
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील 34 मुली बेपत्ता असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आणि त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघटना आक्रमक झाल्यात। आज सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून राळेगाव शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुली बेपत्ता होणं आणि मानव तस्करी करणाऱ्या संशयित सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आलेली आहे। आणि आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते। ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून एका युवकानं खरं तर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। नैराश्यातून या युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। ऑनलाईन गेमिंगमुळे हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथे युवकानं हे टोकाचं पाऊल उचललं। आदित्य कोळी असं या तरुणाचं नाव आहे। ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून युवकानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथली ही घटना आहे। आदित्य मिलिंद कोळी असं या युवकाचं नाव आहे। वयाचे 24 वर्षी तो पार करत होता आणि त्यानंतर वडिलांचं निधन वर्षभरापूर्वी त्याचं झालं होतं आणि त्याला या संदर्भात गेमचं व्यसन आहे ते जडल्याची माहिती आता समोर आलेली। ही गेम खेळत असताना त्यानं सुरुवातीला गेम डाउनलोड केल्यानंतर 10,000 रुपये गमावलं। त्यानंतर मित्रांच्याकडून सुद्धा त्याने पैसे घेतले आणि मोबाईल विकून सुद्धा 35,000 रुपये त्याने गेम मध्ये घातले होते आणि इतर ठिकाणाहून हात उसण्याचा 80,000 रुपये घेऊन तो ह्या गेम खेळत होता आणि या गेमचं व्यसनच त्याला लागलं होतं। त्यानंतर मात्र तो या सगळ्या प्रकरणानंतर कर्जबाजारी झाला होता आणि त्यामुळे तो नैराश्याने ग्रासला होता आणि एकूणच या प्रकरणातून बाहेर पडायचे कोणतेही मार्ग त्याच्या समोर नसल्यामुळे अखेर त्याने घरामध्ये चिठ्ठी लिहिली आणि आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय। ऑनलाईन गेममुळे अशा पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रकार आहे तो कोल्हापूरमध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे एकच हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळते। खरं तर वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालं होतं आणि आई आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती। अशा पद्धतीनं तो जबाबदारी त्याच्या खांद्यावर असताना आत्महत्या केल्यामुळे आहे ते घरच्यांना मोठा धक्का आहे तो बसल्याचं पाहायला मिळते। पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करताना या ठिकाणी दिसून येतात आणि हातकणंगले तालुक्यामध्ये या संदर्भातला आता गुन्हा दाखल झालेला आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। परभणी शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली। शेतात काढून ठेवलेली पिकं आणि जनावरांच्या कडब्याचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसला असून पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे। सोलापुरात अचानक दमदार पावसानं हजेरी लावली। शहरासह जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीदरम्यान देखील पावसाचा जोर कायम होता। सिद्धेश्वर पेठ, मुस्लिम बादशाह पेठ, बेगम पेठ आणि मंगळवार बाजार तसंच कोतम चौक परिसरात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। नायगाव, धर्माबाद, उमरी आणि भोकरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। भोकर तालुक्यात तेलंगणाच्या सीमेवर काही गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली तर उमरी तालुक्यातील हुंडा तांड्यावर वीज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला। अकोल्यात तापमान 45 अंशांवर पोहोचल्यानं अचानक हवामान बदललं। काळे ढग आणि वादळी वारा आणि हलक्या पावसाच्या सरींनी उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। हवेत गारवा निर्माण झाल्यानं अकोलेकरांना दिलासा मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा इथे वादळी वाऱ्यानं पत्र्याचं शेड कोसळलं। या दुर्घटनेत 13 वर्षीय मुलाचा डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू झाला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। जेऊरवाडी इथे शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचंही नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। तीर्थक्षेत्र तुळजापुरात जोरदार पावसामुळे देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली। पावसामुळे मंदिर परिसरात पाणी साचलं असून सावलीसाठी लावलेले पडदे उडून गेले। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची गैरसोय झाली। सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय तर पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तासगाव, कवठे महाकाळ आणि कुपवाड इथे झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच तासगाव तालुक्यात द्राक्ष शेतीला मोठा फटका बसलाय. धुळे जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका केळी पिकांना बसतोय. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा हा 41°C पर्यंत पोहोचल्यानं उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता जाणवत असल्यानं शेतीवर परिणाम दिसतोय. विशेषतः केळी लागवडीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. आणि आता एक मोठी बातमी. महिला आरक्षण विधेयकावरून महायुतीनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्री आज बोलण्याची शक्यता असून पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री इंडिया आघाडीला घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. तर महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती मंगळवारी जनआक्रोश मोर्चा काढणार आहे. मंगळवारी जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान हा मोर्चा काढला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. जनआक्रोश मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय.